आणि आपण बघतो आहोत तयारी 10वीची हा कार्यक्रम सायन्स 2 या विषयावर आपण चर्चा करतो। शैलेंद्र कुलकर्णी माजलगावहून आपल्याशी बोलतोय। शैलेंद्र, प्रश्न विचार तुझा। हा, नमस्कार मॅडम। माझा प्रश्न होता ते बॅलन्स रिएक्शन हा प्रश्न मला अवघड जातो आणि 4 मार्काचे प्रश्न आहेत ना, ते कोणत्या धड्यावर विचारले जातील? हां, छान प्रश्न विचारले त्यांनी की त्याला संतुलित करण्यामध्ये अडचण आहे। तर हे बघ शैलेंद्र, लक्षात ठेव की योग्य रेणुसूत्र वापरून समीकरण लिहिणं हा एक टप्पा आहे, त्याचं स्पष्टीकरण करणं हा दुसरा टप्पा आहे। आणि समजा तुला खूपच त्रास होत असेल, संतुलित नाही केलं तर फक्त अर्धा मार्क आहे, कारण एकूण गुण असतात ह्याला 2, त्यापैकी रेणुसूत्र योग्य लिहून समीकरण लिहिण्याला अर्धा आणि संतुलित करण्याला अर्धा आणि 1 मार्क हा त्याचं वर्णन करण्याला आहे। अगदी म्हणजे जर म्हणजे तुम्हाला अगदी नाही संतुलित करता आलं तर खूप त्याचं दुःख करू नका, अर्धा मार्क जास्तीत जास्त जाईल। चेतन निकम 40 गावहून आपल्याशी बोलतोय। चेतन, तुझा प्रश्न विचार। हॅलो मॅडम, माझा प्रश्न असा आहे की दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये आकृती काढणं गरजेचं आहे का? दीर्घोत्तरी प्रश्नात आकृती काढणं गरजेचं आहे का? हां, जर तुम्ही एखाद्या भागाची रचना वगैरे लिहित असेल त्याच्यामध्ये आकृती, तर जरूर काढा, कारण 4 गुण आहेत त्याला आणि त्याच्यामुळे आकृती काढायलाच हवी त्याला 4 मार्कांसाठी। पण असे खूप कमी भाग असतात, म्हणजे समजा एखाद्या धातूचं निष्कर्षण विचारलंय तुम्हाला, म्हणजे ॲल्युमिनियमपासून ॲल्युमिनियम मिळवणं क्षपणाच्या मदतीने, तर तिथे आकृती काढणं आवश्यकच ठरेल। तिथे आकृतीसाठी मार्क जिथे आवश्यक आहे तिथे आकृती काढायला पण आपल्याकडे रोग वगैरे याच्या भागावरती जे प्रश्न येतात तिथे आकृती। अगदी मॅडम, आपण बोलू याच्यावर। सूरज काळे अकोटहून आपल्याशी बोलतोय। सूरज, तुझा प्रश्न विचार। माझा प्रश्न हा आहे की जे पहिला धातू आणि अधातूचा पाठ आहे, या पाठामध्ये आकृत्या पुष्कळ आकृत्या, यामध्ये महत्वाच्या आकृत्या कोणत्या आहेत? महत्वाच्या आकृत्या कोणत्या आहेत? त्याच्यामधल्या वायूंच्या ज्या आकृती आहेत, खरं सांगायचं म्हणजे 10च्या 10 आकृत्या त्यातल्या अतिशय महत्वाच्या आहेत। त्यातली कोणतीही आकृती विचारली जाऊ शकते। म्हणजे वायू तयार करण्याच्या ज्या आकृत्या आहेत, हायड्रोजन सल्फाइड तयार करणं, कार्बन डायऑक्साईड तयार करणं, अमोनिया तयार करण्याच्या आकृत्या, अमोनियाच्या कारंजेची एक आकृती आहे ती, त्यानंतर हायड्रोजन सल्फाइडच्या संबंधात किपच्या उपकरणाची आकृती आहे ती, या सर्व आकृत्या 5च्या 5 वायूच्या संदर्भातल्या या महत्वाच्या आहेत। धातूच्या निष्कर्षणाच्या ज्या 2 आकृत्या आहेत, म्हणजे झोतभट्टीची आकृती आणि ॲल्युमिनापासून क्षपणाच्या पद्धती म्हणजे इलेक्ट्रोलायसिसच्या पद्धतीने धातू मिळवण्याची ती आकृती, या दोन्ही पण महत्वाच्या आहेत। किंवा चुंबकीय पद्धतीने विलगीकरणाची आकृती आहे ती पण महत्वाची आहे। तेव्हा या सगळ्या आकृत्या तशा कठीण नाहीये। वायू तयार करण्याच्या आकृत्या काढताना मात्र एक लक्षात ठेवा की 2 नळ्या असतात, त्यातली कोणती द्रवात बुडते आणि कोणती द्रवाच्या वर असते ह्याच्याकडे लक्ष द्या, कारण ते उलटं करतात काहीतरी आणि मग आकृतीचं पूर्ण मार्क जातात। तर की थिसल नरसाळ जे आहे ते त्या द्रवामध्ये बुडलेलं असणं आवश्यक असतं आणि वायुवाहक नळी जी असते ती त्या द्रवाच्या वरती पाहिजे, ती बुडलेली असता कामा नये। बरोबर मॅडम। अभिषेक देशपांडे आपल्याशी बोलतोय कारंजाहून। अभिषेक, तुझा प्रश्न विचार। हॅलो मॅडम, जे दीर्घोत्तरी 4 मार्काचे प्रश्न असतात ना, ते कोणत्या धड्याचे? दीर्घोत्तरी प्रश्न कोणत्या धड्यांमधून येऊ शकतात साधारणपणे? दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी पहिले 2 धडे जे आहेत, मी पुन्हा पुन्हा सांगते की ते खूप महत्वाचे आहेत। त्याच्यावर न येतं अन्न भेसळवरती दीर्घोत्तरी प्रश्न येऊ शकतो, किंवा शेवटचं जैवतंत्रज्ञान जे आहे त्याच्यावरती दीर्घोत्तरी प्रश्न आहे। रोग आणि विकार भाग 2 ह्याच्यावरती दीर्घोत्तरी प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की धडे खूप छान आहेत तयारी करायला। एकूण पहिले 2 धडे खूप महत्वाचे आहेत। सुकृत प्रभू मुंबईहून आपल्याशी बोलते। सुकृत, प्रश्न विचार तुझा। गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग सुकृत। माझे 2 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न असा की 11वा धडा आहे, त्यातले लघुत्तरी व दीर्घोत्तरी कोणते प्रश्न येऊ शकतात? व दुसरा प्रश्न असा आहे की परीक्षेच्या आदल्या दिवशी काय अभ्यास करावा, किती अभ्यास करावा? परीक्षेच्या आदल्या दिवशी जो अभ्यासाची गोष्ट तो करतोय, आपलं पुस्तक अतिशय सुंदर लिहिलेलं आहे। प्रत्येक पुस्तकाच्या मागे सारांश म्हणून महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत, ते जरूर वाचा तुमची उजळणी झाल्यानंतर। म्हणजे पूर्ण प्रकरण वाचायला आपल्याला त्यावेळेला वेळ नसतो, किंवा छोटे छोटे तक्ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये, की आता पहिलंच प्रकरण आपण लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये जे मिश्र धातू त्यांनी दिलेले आहेत तर ते खूप सुंदर दिलेत त्याच्यामध्ये, की कोणते घटक असतात, किती प्रमाणात असतात, कशासाठी वापर करतो, म्हणजे तुम्हाला शोधत नाही बसावा लागत। म्हणजे सारांश वाचणं गरजेचं आहे। अभिषेक कातोरे नागपूरहून आपल्यासोबत बोलतोय। अभिजित, प्रश्न विचार तुझा। हॅलो मॅडम, माझा प्रश्न असा आहे। हॅलो, हा अभिजित, प्रश्न विचार। माझा प्रश्न असा आहे की चिपचे उपकरण आहे ना मॅडम, तर त्यामध्ये 2 आकृत्या आहे, परंतु आमच्या मॅडमनी म्हटलं त्यामधून एकच आकृती काढायची, कसं करायचं? नाही, आकृत्या दोन्ही काढायला पाहिजेत। याचं कारण असं
की दोन्हीमध्ये होणारी जी अभिक्रिया आहे ती वेगळ्या प्रकारची आहे. एकामध्ये अभिक्रिया होतच नाहीये आणि दुसऱ्यामध्ये ती अभिक्रिया फक्त होते आहे. त्यामुळे इथे आपल्याला दिसेल बघा तुम्ही, तर पहिल्या याच्यामध्ये तोटी उघडी असं म्हटलेलं आहे त्यांनी आणि दुसऱ्या याच्यामध्ये इथे डावीकडे तोटी उघडी आहे, तिथे अभिक्रिया होतीये. आम्लाची पातळी बघा, तिथे आपल्याला असं दिसतंय की वरच्या याच्यामध्ये आम्ल चढलेलं नाही आणि दुसऱ्या याच्यामध्ये तोटी बंद आहे. तर अभिक्रिया जी होतीये ती फक्त पहिल्या आकृतीत होतीये, दुसऱ्यामध्ये होतच नाही. तुम्हाला एकाचाच जर पर्याय घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये पहिल्याचाच घ्यावा लागेल असं मला वाटतं, कारण तिथे अभिक्रिया होते आणि वायू तयार होतो आणि ती चाललेली आहे. मग दुसऱ्यामध्ये मात्र ती होत नाहीये. पण माझ्या मताप्रमाणे दोन्ही आकृत्या काढाव्यात हे चांगलं, आणि एकाचा आग्रह असेल तर पहिली काढायला हवी की जिथे तोटी उघडी आणि तिथे स्पष्ट उल्लेख करा मॅडम, की हे तोटी उघडी आहे. हे महत्वाचं सांगितलंय. प्रियंका काळे अहमदनगरहून बोलते आपल्यासोबत. प्रियंका, प्रश्न विचार तुझा. हा हॅलो मॅडम, जे जिरगोतरी प्रश्न विचारले जातात ते कोणत्या प्रकरणावर विचारले जातात आणि पुन्हा तोच प्रश्न आलेला आहे. आपण त्याचं उत्तर दीर्घोत्तरी दिलेलं आहे मगाशी की पहिले की दोन? दीर्घोत्तरी प्रश्न जे आहे ते पहिले 2 धड्यांवरती येतात, पोषद्रव्यांवरती येतात, त्यानंतर अन्न भेसळीवरती येतात, जैव तंत्रज्ञानावरती येतात आणि रोग आणि विकार 2. अगदी. कोमल पुन्हा आपल्यासोबत आहे. कोमल मोखरे इंदापूरहून आपल्याशी बोलते. कोमल, प्रश्न विचार. हा कोमल. कोमल मोखरेशी काही कारणाने संपर्क होऊ शकलेला नाहीये, पण मॅडम आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला, तुमच्या शंकांचं समाधान करायला. आणि इथे आपण एक घेणार आहोत ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.